भविष्याचा आत्ता विचार करून मी माझ्या प्रदेशातल्या लोकांचा जीव धोक्यात घालू शकत नाही। त्यासाठी तू मला क्षमा कर। तुला युद्धासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत, मात्र त्यासाठी मी तुला मदत करू शकत नाही हेही निश्चित आहे। बघा ना, अजून बी बरं वाटाना पोराला, कसं तापानं फणफणा लागलंय। काकी, माझी मावशी देवीची भक्त आहे। ती देवीच्या आशीर्वादाने सोमाला बरं करेल, तुम्ही काळजी करू नका। तसं झालं तर लय बरं होईल, पोराची लय काळजी वाटते अहो। काळजी करू नका, बरा होईल तुमचा पोरगा। मी त्यासाठीच आले आहे ना। देवी सर्वसाक्षी संकटनाशिनी सा तव कल्याणम करोतु। देवी सर्वसाक्षी संकटनाशिनी सा तं कल्याणम करोतु। देवी आपल्या सगळ्यांची काळजी घेते, काळजी करू नका। तुळजाई हाय तुमच्या पाठीशी। हे म्हणू काय आहे यात? आता मला काही माहित। अगं बाई, सम्राज्ञी, आता हे काय हाय? काय तुम्ही एक एक काढत असता तुमच्या पोतडीतून? आता ह्या आणि कसल्या बिया? ह्या सैतानवटीच्या बिया आहेत। अगं बाई, सैतानवटी म्हणजे काय? अगे, पाताळात असलेलं एक झाड आहे, पाताळातला वडच म्हणायला काय हरकत नाही बघ त्याला। त्याच्यावर डाकिनी आणि पिशाचं घर बनवतात। अरे बापरे, डाकिन आणि पिशाच्याचं घर? म्हणून त्याला सैतानवटी म्हणतात, होय ना सम्राज्ञी? ह्याचं काय करायचं आहे? ए, आता तुला बी मायासारखेच प्रश्न पडायला होय? हे तू गपकी। सम्राज्ञी, तुम्ही सांगा ना, तुळजापुरात जाऊन ह्याची लागवड करायची आहे का जमिनीत? हा, तसंच काहीतरी समजू शकतेस, परंतु या सैतानवटीच्या बियांची लागवड जमिनीत करायची नसते। मग या बियांचा वृक्ष भूलोकावर उगूच शकत नाही। मग काय करायचं आहे? मनोरमे, आपल्या नवीन योजनेनुसार तू गावामध्ये जाऊन प्रत्येक त्या घरामध्ये जाऊन ह्या सैतानवटीच्या बिया पोहोचवण्याचं कार्य करायचंय। आणि मग एकदा का गावातल्या प्रत्येक त्या घरामध्ये या सैतानवटीच्या बिया पोहोचल्या की मग आपला खेळ सुरू झालाच म्हणून समज। मग ती तुळजा त्या तुळजापूरला कसं वाचवतीये ते पाहायचंय आम्हाला। सम्राज्ञी,
ही फार भयंकर योजना दिसते हो. अर्थात आहे, पण ही योजना जर का यशस्वी झाली तर ती तुळजा युद्धाची तयारी करायचं सोडून हे सगळं निस्तारत बसेल. त्यामुळे हे कार्य अत्यंत सावधपणे आणि बारकाईने करायचंय तुला. समजलं मनोरमे? वय सम्राज्ञी, ते तर मी करलच हो. पण तिथं जर कुणी विचारलं की हे काय हाय तर काय सांगू? अहो हे नक्की काय आहे? हे मूळ मायेचं बीज हाय. देवीच्या शक्तीचं बीज. हे लय दुर्मिळ हाय. हे घ्या आणि तुमच्या देवाऱ्यात ठेवा आणि याची रोज पूजा करा. मग देवीची सदैव तुमच्या घरावर कृपा राहील. लय उपकार झालं हो तुमचं. अहो माझे कसले उपकार मानताय? हा समजा देवी आईचा आशीर्वाद आहे. उपकार मानायचेच असतील ना तर देवी आईचे माना. म्या तिची एक साधी सुधी भक्त आहे. बरं चला निघतो आम्ही आता. पुण्यांदा या घरला. वय वय नक्की येऊ ना. चल. मावशी, तू माझ्या सांगण्यावरून सोमाकडे आलीस. बरं झालं. तुझ्यामुळे आता सोमा बरं होईल. मला त्याच्याशी खेळता येईल. वैर लेकरा. लेकरा, हा तुझा मित्र बरा होईल की र, पण तुझ्यामुळं हे समंद गाव बिघडणार हाय. त्याचं काय? आता बघच काय काय होतंय ते. तुळजा, आता तुझी खरी कसोटी हाय ग. चल लेकरा. महिषासुरा, एवढ्या त्वरेनं बोलवून घेतलं? काही समस्या उद्भवली आहे की काय? एक अत्यंत महत्वाची वार्ता आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. यज्ञ करताना आपल्याला काही संकेत मिळाले. काही नाणी आपल्याला दिसली आणि त्यातल्या एका नाण्यावर यमाईचं चिन्ह आपण पाहिलं असं आपण म्हणालात. हो, दिसलं होतं आणि ते मी तुला सांगितलंही होतं. दैत्यगुरु, आम्ही त्याचाच मागोवा घेण्याचा प्रयत्न करत होतो. आम्ही आमचे काही निष्णात असुर औंध गावामध्ये पाठवले होते. आमच्या त्या असुरांनी यमाई बद्दलची संपूर्ण वार्ता आम्हाला दिली आहे. काय माहिती मिळाली तुला? दैत्यगुरु, ज्या दिवशी आपल्याला ते संकेत मिळाले त्या दिवसापासून औंध गावामध्ये कुणालाही यमाई दिसलेली नाही. एक लक्षात ठेव, यमाई दिसत नसली तरी फक्त जेव्हा तिला साद घालतात तेव्हा ती प्रकट होते. दैत्यगुरु, आम्हाला हेच तर जाणून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आम्हाला आपलं सहाय्य हवंय. काय सहाय्य हवंय? ती यमाई जर खरंच तुळजाच्या भेटीला गेली असेल तर आपल्याला तिला विचलित करायला हवं. तुळजा आणि यमाईची शक्ती जर एकत्र आली तर त्याची परिणिती अत्यंत गंभीर भयावह होऊ शकते. मग त्यासाठी आम्ही काय करावं? दैत्यगुरु, यमाईचं चित्त विचलित करण्यासाठी आपण एक डाव खेळायला हवा आणि त्यासाठी दैत्यगुरु आपण एक विधी करावा. पण ती यमाई जर तुळजाला भेटायसाठी तुळजापुरात आली असेल तर तिथे तिच्या औंध मध्ये आपण तिच्यासाठी एक विशेष भेट निर्माण करू. त्या यमाईला असुर नरेश महिषासुराच्या शक्तीचा प्रत्यय यायला हवा. काय झालं देवी? आपला चेहरा असा मलूल का आहे? नाही स्वामी, काही नाही झालंय. आपण आमच्यापासून काहीही लपवू शकत नाही. आम्ही आपल्याला वर्षानुवर्ष
युगाने युग ओळखतो आहोत. आपला चेहराच सगळं सांगून जातो. सांगा आम्हाला काय झालंय? यमाईने युद्धात मदत करण्यासाठी नकार दिला. काय? परंतु हे कसं शक्य आहे? हे असंच घडतंय. म्हणजे आपण स्वतःहून त्यांना मदत मागितलीत आणि त्यांनी नाही म्हणून सांगितलं. आम्ही त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु तरी देखील आम्हाला उत्तरामध्ये नकारच मिळाला. आता काय करावं तेच समजेनासं झालंय. मग आता पुढे काय करायचं देवी? काय ठरवलंय आपण? यमाई आणखी 2 दिवस इथे मुक्काम करणार आहे. जमल्यास पुन्हा एकदा तिच्याकडे हा विषय काढू. पुन्हा तोच विषय? हो, त्याला इलाज नाही. असं नका करू देवी, ते उचित नाही. यमाई आपल्याकडे पाहुणे म्हणून आले आहेत. आपण त्यांच्याकडे काहीतरी मागितलं आणि त्यांनी देण्यास नकार दिला. आता पुन्हा तोच विषय त्यांच्याकडे काढणं उचित नाही. म्हणजे आम्ही या विषयावर पुन्हा बोलायचं नाही असं म्हणताय तुम्ही? होय देवी, त्यांना इथे जितके दिवस राहायचं आहे राहू देत. त्यांचा पाहुणचार करा, त्यांची सेवा करा, त्यांच्या सहवासाचा आनंद घ्या, परंतु पुन्हा तोच विषय नका काढू. स्वामी, यमाई जे करते ते चुकीचं आहे असं नाही वाटत तुम्हाला? आपल्या मनातली अस्वस्थता आम्हाला लक्षात येते देवी, परंतु एक नियम लक्षात ठेवा. जे पिंडी ते ब्रह्मांडी. स्वामी, आमच्या आत जे आहे तेच विश्वरूपी आहे हा त्याचा असा अर्थ आम्हाला माहिती आहे, परंतु ते इथे कसं लागू होतं? देवी, आपण आता केवळ तुळजा म्हणून विचार करत आहात. आपल्या जागी यमाईंना ठेवून पहा, मग आपल्या लक्षात येईल की त्यांची सुद्धा एक बाजू आहे जी आपल्यापेक्षा वेगळी आहे, परंतु चुकीची नाही. याचा अर्थ हे अग्निदिव्य सफलच होणार नाही. आदिशक्तींनी हे कोडं आपल्यासमोर मांडलं आहे, त्यातनं मार्ग सुद्धा त्याच काढतील. त्याच्यावरच्या उपायाचाही विचार त्यांनी केला असेलच. पाहूयात पुढे काय होतंय ते. तुळजा, काय झालं? तुमचं काही बोलणं चाललं होतं का? नाही, काही विशेष नाही. आम्ही अंगण झाडून घेतो आणि आत येतो. दे, मी मदत करते. नको, आम्ही करतो. अगं दे, दे म्हटलं ना. यमाईने नकार देण्यामागे आणखी कोणतं वेगळं कारण तर नसेल ना? सावित्री, अगं सोमा कुठं आहे? त्याला बरं वाटतंय का? हे बघ, मी त्याच्यासाठी पेज करून आणल्या. म्हटलं तू बी त्याच्यासाठी धावपळ करून दमली असशील, मग म्हणलं आपणच काहीतरी घेऊन जाऊया. आई 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 मी खेळायला निघालोय, जाऊ ना? हा जा, पण लय दमून नकस आणि धावपळ बी करू नकस. आणि लवकर ये बघ घरला. खेळ झालं की लगेच येतो. अरे अरे जरा हळू दमा ना. काय ग, हा तर आजारी होता ना, अचानक बरा कसा काय झाला? खेळायला बी गेलाय म्हणजे चांगलंच बरं वाटलेलं दिसतंय. वय ग, समधी तुळजाईची किरपा. तुळजाईची कृपा? ती आली होती का गावात? तिचं दर्शन झालं का तुला? नाही ग, ती स्वतः आली नव्हती, पण तिची भक्त आली होती. तिनंच ह्यो समजा चमत्कार केलाय. अगो बाई, म्हणजे हा चमत्कारच केला म्हणायचं तिनं? हा, पण ती म्हणाली की ही समधी देवी आईची किरपा. अगं त्यांना माझ्याकडे पण पाठवशील का ग? का ग, तुझ्याकडे कोण आजारी हाय वय? आजारी नाही ग, आमची गाय दूधच दिना झाल्या बघ. पाठवीन मी तिला. म्हणजे आमची बी अडचण दूर होईल ग.
यमाई, काय झालं? कुठल्या विचारात हरवून गेलीस? नाही, काही नाही. यमाई, काय झालं? कसल्या चिंतेत आहेस? मला गेलं पाहिजे. कुठे कुठे गेलं पाहिजे? माझं ठिकाण जिथे आहे तिथे मला जायला हवं. अगं जाशील की, पण 2 दिवस इथे राहा, पाहुणचार घे आणि मग जा. नाही, मला आत्ताच जायला हवं. काय झालंय नेमकं माहिती नाही, पण काहीतरी चुकीचं झालं आहे असं वाटतंय. मी आत्ताच निघते. अगं, पण कशी निघशील? मला जायलाच हवं तुळजा. अगं तू जा, पण तुझा मानपान आम्हाला करू दे. तू अशी अचानक निघून गेलीस तर आम्हाला आवडणार नाही. रीतीला धरूनही होणार नाही. कृपा करून एवढं तरी ऐक आमचं. बरं ठीक आहे, तेवढ्यासाठी थांबते मी. ताई, काय बी काळजी करू नका. बघा, आता देवी आईच्या कृपेनं तुमची गाय उद्यापासून दूध द्यायला लागल. तुमचे लई उपकार झाले ताई. बरं झालं तुम्ही इथं आला. हा उपकार कसले त्यात? अहो, हे देवी आईचंच काम आहे. देवी आईमुळंच मी या गावात आली आहे. माझ्या हातून लोकांचं भलं व्हावं, त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात, लोकांना देवी आईचा आशीर्वाद मिळतोय, हे पुण्याचंच काम आहे. सोमाच्या आईनं तुम्हाला इथं पाठवलं, हे लई बरं झालं बघा. अहो, संकट दूर केलं ते तुळजाईनं. तिच्याच मुळे तर मला हे सगळं करायला जमतंय. ती माझ्या पाठीशी हाय म्हणून तर हे समज घडतंय ना. बरं चला, आता मला निघायला पाहिजे. चला येते. अहो बाई, हे घ्या, हे बीज घ्या. मूळ मायेचं बीज हाय, देवी आईच्या शक्तीचं बीज. हे लय कमी ठिकाणी सापडतं आणि हे तुमच्या देवाऱ्यात ठेवा आणि ह्याची रोज पूजा करा. देवी आईची कृपा सदैव तुमच्या घरावर राहील. तुम्ही समद्या गावासाठी लई मोठं काम करताय बघा. आता समद्या गावाच्या तोंडी फक्त तुळजाईचं नाव असेल. बरं चला, येते मी आता. खरं म्हणजे तुळजाईचं नाव आता कोणी घेणारच नाही हाय. तुळजा, आता लवकरच समद गाव तुझ्या विरोधात उभं असेल की नाही ते बघच. महिषासुरा, आपलं कार्य सुफळ संपूर्ण झालेलं आहे. दैत्यगुरु, जे आपल्याला हवं होतं ते घडलं. अगदी आपल्या मनासारखं झालेलं आहे. आता त्या यमाईला कळेल असुर नरेश महिषासुराशी शत्रुत्व करण्याचे परिणाम काय होतात. यमाई, आता कुठे खेळ सुरू झालाय? या महिषासुराचा खेळ. ही तुझ्यासाठी न्याहारी. एवढं कशासाठी तुळजा? असू दे ग, तुझा पाहुणचार सागर संगीत व्हायला हवा ना. तुला निरोप देताना आम्हाला भरून आलं, परंतु तुझा हा निर्णय आम्हाला मान्य करायला हवा. खरं तर आदिशक्तीच्या योजने आणि आमच्या मनात असं होतं की ह्या युद्धात तू आमच्या बाजूने लढावं. आम्हाला तुझी मदत हवी होती, परंतु ठीक आहे, तुझी इच्छा नसेल तर.
येते. देवी, अग्निदिव्यातलं पहिलं कार्य अपूर्णच राहिलं. यमाई देवींनी तुमच्यासोबत युद्धात उभं राहायला हवं होतं. आम्हाला देखील तेच अपेक्षित होतं, परंतु असं कसं झालं काहीच माहित नाही. पण त्यांनी अचानक असा नकार का दिला हे आपल्याला कळणार कसं? ह्याचं उत्तर केवळ एक व्यक्ती देऊ शकतो. आदिशक्ती कुठे गेल्या? आम्हाला पडलेल्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवंय, परंतु आदिशक्ती इथे नसती तर आमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर आम्ही कुठे शोधू? आदिशक्ती जर इथे नसतील तर एकाच ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं.